श्रीराम जय राम जय जय राम। सगुण भक्ती। सर्वानुभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे। सोन्याचा दागिना मला सोने भेटवा असे म्हणत नाही, त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू, तो आपल्या जवळच आहे। मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। मी कुणाचा आहे हे जसे जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको। सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते। साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको। माझे पण सोडावे म्हणजे मीच असं बोध होतो। भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते। भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो। जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे। मी करता नसून राम करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले। पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो। संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो। मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास। सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे, हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे। साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे। आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते। आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच, पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे। अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय। लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो, त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो। दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे, जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते, म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली। आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल। आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या देहाबद्दल असावे, इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा। प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात। सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होय। राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे। त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय। नामात स्वतःला विसरण्यास शिकावे। श्रीराम जय राम जय जय राम। पुस्तक चैतन्य स्मरण। शतसावस्तरिक पुण्यतिथी महोत्सव 2013। प्रकाशक श्री श्री ग दामले। कार्यवाहक गोंदवले संस्थान। गोंदवले संस्थानचे गरिबांसाठी ऑपरेशनही विनामूल्य सुविधा असलेले श्री चैतन्य रुग्णालय हे संस्थानच्या समोरच उभारण्यात आलेले असून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांसह 50 बेड्स असणाऱ्या या भव्य हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विविध वैद्यकीय शाखांतील 85 डॉक्टर्स, ज्यांची मुंबईतील पेशंट्सना अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी महिना वाट पाहावी लागते असे निष्णात डॉक्टर्स गोंदवले संस्थानच्या या चैतन्य रुग्णालयात
श्रींची सेवा म्हणून विनामूल्य सेवा देत कार्यरत आहेत. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेल्या या रुग्णालयास 1994 पासून भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबई पुण्यातील कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अद्ययावत सुखसुविधा, ICU, ऑपरेशन थिएटर्स सर्व काही येथे आहे. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री महाराजांची सत्ता कार्य करते व आपण डॉक्टर्स फक्त निमित्त मात्र आहोत, अशी डॉक्टरांची प्रामाणिक भावना आहे. तर श्री महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत व आपल्या उपचाराची सर्व सूत्रे आता त्यांच्या हातात असल्याने आपण निश्चित बरे होणार, अशी रुग्णांची दृढ श्रद्धा आहे. ही केवळ एक कल्पनाच नसून गेल्या 15 वर्षांमध्ये झालेल्या 15,374 शस्त्रक्रियांमध्ये एकही शस्त्रक्रिया अयशस्वी झालेली नाही. याहून अधिक श्रींचे कार्य करणाऱ्या सत्तेचे काय वेगळे उदाहरण द्यावे. गोंदावल्यास दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने गरीब रुग्णांची संख्या अधिक असते. मंगळवेढ्याच्या एका अपंग भिकाऱ्यावर येथे तज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जणू काही त्याला नवीन जन्मच मिळवून दिला. साधारण महिनाभर दवाखान्यात राहून तो भिकारी परत मंगळवेढ्याला गेला. तिथे तो मोलमजुरी करून स्वकष्टाने आपले जीवन व्यतीत करू लागला. गोंदावल्याजवळील एका खेड्यातील गरीब शेतकऱ्याची घटस्फोटित मुलगी अत्यंत कृश ॲनिमिक होती. पोटात वाढलेल्या ट्यूमरमुळे असह्य वेदना होत असताना ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. डॉक्टर कडुसकरांनी तपासणी करून दुसऱ्या दिवशी लगेचच शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. नेहमीच्या पद्धतीने शस्त्रक्रियेपूर्वी समाधी मंदिरात जाऊन श्री महाराजांच्या कानावर सर्व अहवाल घातला. शस्त्रक्रियेस सुरुवात करण्यापूर्वी भूलतज्ज्ञाने भूल दिली. थोड्या वेळानंतर त्या मुलीचे पोट फाडले असता साधारणतः 10 किलो वजनाचा अंतर्गत सर्व अवयवांना चिकटलेला ट्यूमर बघताच त्यांचे भूलतज्ज्ञ मित्र डॉक्टर कडसरूंना म्हणाले की हे ऑपरेशन अत्यंत गुंतागुंतीचे आहे. पेशंट तब्येतीने कृश असल्यामुळे ऑपरेशन न केलेलेच बरे. परंतु डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे आपल्या मित्रास सांगितले की श्री महाराज समर्थ आहेत. आता सर्व जबाबदारी ही त्यांची आहे. आपले सर्व कौशल्य आपण पणाला लावून डॉक्टरांनी श्री महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण तर केलेच, शिवाय एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असणाऱ्या पेशंट्सना देखील पुण्या मुंबईच्या दवाखान्यांमधून अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी स्वीकारले जात नाही. परंतु श्री महाराजांच्या सत्तेने चालणाऱ्या या रुग्णालयात एका गरीब स्त्रीला हे भाग्य प्राप्त झाले. चैतन्य रुग्णालयात एक 75चा अनेक आजारांनी ग्रासलेला पेशंट स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनसाठी दाखल झाला होता. निष्णात डॉक्टर बावडेकर यांनी हे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. एके दिवशी डॉक्टर बावडेकर व संस्थांचे विश्वस्त समाधी मंदिरासमोर उभे असताना तो पेशंट श्री महाराजांच्या दर्शनासाठी आला. विश्वस्तांनी त्याला ऑपरेशन कसे झाले म्हणून विचारले. त्यांना वाटले की तो डॉक्टर बावडेकरांना श्रेय देईल, पण पेशंटने आपल्या ऑपरेशनचे श्रेय श्री महाराजांच्याकडे समाधी मंदिराकडे हात दाखवत ते आहेत ना म्हणून मी आज उभा आहे असे प्रत्यक्ष ज्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली त्यांच्यासमोर म्हटले. विश्वस्त हे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना काय वाटत असेल असे मनात आणून डॉक्टरांकडे पाहत होते. डॉक्टरांचे डोळे भरून आले व औंढा गिळत ते विश्वस्तांना म्हणाले, खरं सांगू का, पेशंटची महाराजांवरील श्रद्धाच त्याला रोगातून बरी करत असते. आम्ही तर फक्त निमित्त मात्र असतो. खरोखर आजच्या व्यावहारिक जगात श्री महाराजांच्या श्रद्धेवर अत्याधुनिकतेचा आधार घेत रुग्णांच्या विनामूल्य सेवेत उभे असलेले चैतन्य हॉस्पिटल हे एक विरळातील विरळ उदाहरण आहे. संकलन डॉक्टर D.D. देशमुख, कामठेकर, पुणे.
श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.